नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एका अशा धरणामध्ये घेऊन निघालेलो आहे। त्या धरणाने माणसांची स्वप्ने, माणसांचे भविष्य आणि त्यांच्या सर्व आशा गिळून टाकल्या। म्हणजे धरणाने अनेक गावांना गिळल्यामुळे त्या गावातील माणसांची काय अवस्था झाली असेल याचा जिवंत अनुभव घेण्यासाठी आज मी तुम्हाला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी धरणामध्ये घेऊन निघालेलो आहे। कारण या धरणामध्ये मेंढगाव, गोटीलगाव पाण्यामध्ये बुडल्यामुळे त्या गावांची काय अवस्था झालेली आहे हे आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर बघायला मिळणार आहे। काही मंदिरे आणि काही घरे पाण्यामध्ये पूर्णपणे बुडून गेलेली आहेत, पण काही घरांचे अवशेष, शाळांचे अवशेष पाण्यामधून बाहेर आलेले आहेत। ते बघितल्यामुळे ज्यावेळी त्या गावातील माणसांना त्यांचं घर, गाव, मंदिर, शेती सर्व सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं, तेव्हा त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल याचा जिवंत अनुभव आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। आपण हा व्हिडिओ बनवल्यामुळे त्यांच्या आठवणीला नवीन ओळख मिळू शकते। त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल एक धरण बांधण्यासाठी अनेक गावांना त्याग करावा लागतो। तर चला मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी धरणाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया आणि धरणामध्ये बुडलेल्या गावांचा अनुभव घेऊया। हे आहे मराठवाडी धरण आणि धरणामध्ये बुडलेल्या मेंढ गावाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचल्यानंतर हा गेट आपल्याला बघायला मिळतो आणि गेटच्या सुरुवातीलाच या ठिकाणी मराठी शाळा आहे। ज्यावेळी हे धरण बांधले नव्हते त्यावेळी ही शाळा मुलांच्या आवाजाने गजबजून जात होती। धरणामधील पाण्यामुळे काही लाकडे वाहून या ठिकाणी आलेले आहेत। आता आपण या शाळेमध्ये जाऊन बघूया या शाळेची अवस्था पाण्यामुळे कशी झालेली आहे। शाळा अर्धी पाण्यामध्ये बुडलेली आहे। इथून या शाळेमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे, पण समोर पाण्याची खोली किती असू शकते याचा आपल्याला अंदाज नाही। तरीसुद्धा आपण हळूहळू या शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया। कदाचित या शाळेमध्ये पोचल्यामुळे आपल्याला या शाळेचा जिवंत अनुभव अनुभवायला मिळू शकतो। बघा मित्रांनो, आतमध्ये जाताना गुडघ्यापेक्षा जास्त पाणी आहे आणि या शाळेची काय अवस्था झालेली आहे तुम्ही बघू शकता। धरण बांधल्यामुळे ही शाळा अशीच ओसाड पडलेली आहे। आता पाणी माझ्या गुडघ्यापेक्षा जास्त वरती आलेलं आहे, पण हळूहळू मी या शाळेच्या जवळ पोचलेलो आहे आणि आतमध्ये जाऊन बघूया या शाळेतील वर्ग आणि वर्गामध्ये भरलेले पाणी, हे सर्व अनुभव आपल्याला कसा अनुभवायला मिळतो। मी कसा तरी मांडी एवढ्या पाण्यामधून या शाळेमध्ये प्रवेश केला। बघू शकता तुम्ही शाळेच्या रूमांच्या बाहेरचा परिसर आपल्याला असा बघायला मिळतो। या ठिकाणी पण सर्वत्र पाणी भरलेलं आहे आणि या शाळेतील एका वर्गामध्ये जाऊन बघूया आतमध्ये या शाळेची काय अवस्था आहे। बघा मित्रांनो, दरवाजा उघडल्यानंतर शाळेतील एक रूम आपल्याला असा बघायला मिळतो। म्हणजे या ठिकाणी मुले जरी शिकत नसली तरीसुद्धा भास मुलांच्या आवाजांचा होतो। बघा, शाळेचा हा दुसरा वर्ग आहे आणि या ठिकाणी असे 5 वर्ग आहेत, आणखी 3 वर्ग पुढे आहेत। तर मित्रांनो, आता आपण या शाळेमधून बाहेर निघालेलो आहे। मित्रांनो, ही शाळा बघण्यासाठी मी मांडी एवढ्या पाण्यामधून चालत चालत या शाळेपर्यंत कसा तरी गेलो, पण पुढे जात असताना भीती वाटत होती, कदाचित या वाटेमध्ये गड्डा असू शकतो आणि पाण्यामध्ये आपण बुडू शकतो। त्यामुळे सावधगिरी बाळगत कसा तरी ह्या मराठी शाळेजवळ मी पोचलो आणि शाळा आतमधून कशी आहे आणि शाळेचा परिसर कसा आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवले। आता आपण आणखी पुढे जाऊन आपल्याला काय काय बघायला मिळते हे पाहूया। आता मी ह्या गावामध्ये प्रवेश केलेला आहे। काही घरे पाण्यामधून बाहेर आहेत, पण मेन गाव पाण्याच्या आतमध्ये बुडलेलं आहे। बघू शकता तुम्ही, इथून पुढे अनेक घरे पाण्यामध्ये बुडलेले आपल्याला बघायला मिळतात। तुम्हाला मी दाखवतो
या ठिकाणी एक घर अर्धे पाण्यामध्ये बुडलेले आहे आणि अर्धे बाहेर आहे. त्या घराजवळ पोहोचण्यासाठी आपल्याला या अडचणीमधून खाली उतरावं लागणार आहे. तेव्हाच आपण त्या घराचा काही अनुभव घेऊ शकतो. बघा मित्रांनो, खूप मोठे हे माडीचे घर आहे आणि या घरातील काही आठवणी आपल्याला आता अनुभवायला मिळू शकतात. कारण या घराच्या माडीवरती आपल्याला काही सामान बघायला मिळत आहे. त्यामध्ये सायकल, भाताची टोपली, बैलगाडीची चाके आणि खूप काही आपल्याला या घरामध्ये बघायला मिळत आहे. या घरामध्ये राहणारा परिवार खूप मोठा असावा, कारण हे घर खूप मोठे आहे. बघू शकता मित्रांनो, या घराच्या सोप्यामध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी खूप अडचण आहे आणि पाण्यामुळे माती या घरामध्ये घुसलेली आहे. बघा, माळ्याच्या वरती काही लाकडे पण तशीच पडलेली आहेत. आपण आता या पाण्यामधून, चिखलामधून आणखी पुढे जाऊन बघूया या घराच्या आतील अनुभव कसा आहे. पाण्यामध्ये बुडल्यामुळे हे घर कधीही पडू शकते. तरीसुद्धा आपण आतमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी कपबशा, चमचे, अडकणारे जाळे असेच पडलेले आहे. समोर 2 बैलगाडीची चाके कशी पडलेली आहेत बघा. या ठिकाणी बुट्टी आणि काही सामान असेच आहे. लाईटचे बोर्ड आणि ह्या देवळीमध्ये असलेले देवांचे फोटो आहेत त्या अवस्थेत पडलेले आहेत. आता मी हा एक दरवाजा उघडून बघतो आतमध्ये कशी अवस्था आहे. पण मित्रांनो, हा दरवाजा उघडत नसल्यामुळे मी दुसऱ्या दरवाजाने या घराच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, कारण आतमध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळू शकते. आणि आणखी आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय काय बघायला मिळते बघा. भाताची टोपली आणि या ठिकाणी काय म्हणतात त्याला, पोळ्या वाटण्यासाठी, म्हणजे जे पोळ्या बनवण्यासाठी आपण काय डाळ वाटतो त्याला आपण पुरण म्हणतो, त्याला वरुटा पाटा या ठिकाणी पडलेला आहे. आणि इथे खूप काही सामान देखील आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या माळ्याच्या वरती आपल्याला काय बघायला मिळते बघूया. बघा, या ठिकाणी सर्वत्र चिखलामुळे दलदल निर्माण झालेली आहे, त्यामुळे या दलदलीमध्ये पाय जाऊ शकतो. तरीसुद्धा मी रिस्क घेऊन आतमध्ये आलेलो आहे. आणि वरती आपल्याला लहान मुलांची पाळणे, अनेक भाताची टोपली आणि खूप काही बघायला मिळते. आणि ह्या मधल्या गाळ्यामधून जेव्हा आपण पाठीमागल्या जेवणाच्या गाळ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला काय काय बघायला मिळते बघूया. आणि या जेवणाच्या गाळ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला इथला अनुभव असा अनुभवायला मिळतो. मित्रांनो, हे घर बघणे एवढे सोपे नाही, कारण हे घर कधी पडू शकते. बघा, या घरामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असे अनेक घरे बघायला मिळतात जी पूर्णपणे पाण्यामध्ये बुडल्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि ह्या गावाची काय अवस्था झालेली आहे तुम्ही बघू शकता. आपण आता इथून आणखी पुढे जाऊन बघूया. अजून काही आपल्याला घरे उद्ध्वस्त अवस्थेत झालेली बघायला मिळू शकतात. आणि त्या घरांच्या आठवणी बघण्या अगोदर चिखलामध्ये पाय जात आहेत बघा. पूर्ण पाय चिखलामध्ये जात आहेत, कारण या दलदलीमुळे या ठिकाणी जाण्याचा मार्ग पूर्ण बंद झालेला आहे. तरीसुद्धा त्या अडचणीमधून मी बाहेर आलो आणि या घराच्या बडुद्याला पकडत आता पुढे निघालेलो आहे, कारण आपल्याला अजून काही बघायला मिळू शकते. बघा मित्रांनो, इथून पुढे आल्यानंतर अनेक घरे आपल्याला बघायला मिळतात. बघा, हा अनुभव एकदम खतरनाक आहे मित्रांनो. मित्रांनो, ह्या मराठवाडी धरणाच्या जवळ आल्यानंतर, मेन गावामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही घरे बघायला मिळतात. त्या घरांच्या आतमध्ये मी तुम्हाला घेऊन गेलो.
त्या घरांच्या आतमध्ये गेल्यानंतर माणसांच्या काही आठवणी आपल्याला बघायला मिळाल्या. माणसांच्या काही वस्तू आहेत त्या अवस्थेत पडलेल्या आहेत. आणि मेन गाव पूर्णपणे या धरणाच्या आतमध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला हे झाड दिसत असेल. या ठिकाणी गावचे ग्रामदैवत, ग्रामपंचायत आणि आरोग्य केंद्र आणि 70% जास्त घरे पाण्याच्या आतमध्ये बुडलेली आहेत. हे सर्व सोडून माणसांना दुसऱ्या ठिकाणी जाताना किती वाईट वाटले असेल आणि त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल याचा अनुभव घेण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो. मला आतमध्ये जाता आले असते तर मी तुम्हाला जाऊन सर्व काही दाखवू शकलो असतो. या धरणाने 2पेक्षा जास्त गावांना आपल्या पोटामध्ये गिळलेले आहे. त्यातील पहिले मेंढगाव मी तुम्हाला दाखवले. त्या मेंढगावातील काही घरे आपल्याला बघायला मिळतात. पण या धरणाच्या पलीकडे गोटील गाव पूर्णपणे धरणाच्या आतमध्ये बुडलेलं आहे. हा डोंगर दिसत असेल, या डोंगराच्या पायथ्याशी गोटील गाव होतं. पण उन्हाळ्यामध्ये त्या गावातील काही घरांचे अवशेष बघायला मिळतात. पण पावसाळ्यामध्ये ते पूर्ण गाव पाण्याच्या आतमध्ये बुडून जाते आणि पलीकडे काय आपल्याला जाता येणार नाही. त्यामुळे गोटील गाव काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आता मी या गावाच्या आणखी समोर असलेली काही घरे आपल्याला बघायला मिळतात का हे देखील बघूया. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं मेंढ गावातील 70% जास्त घरे पाण्याच्या आतमध्ये आहेत आणि जी 30% घरे पाण्याच्या कडेवर आहेत ती पण पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी कोणीही राहत नाही. जी माणसे राहत होती ती धरण बांधल्यामुळे हे सर्व काही सोडून दुसऱ्या ठिकाणी गेली. आणि या ठिकाणी म्हैशी वगैरे आहेत त्या गावातील माणसांच्याच आहेत. काही माणसे या धरणाच्या दुसऱ्या साईडला जाऊन राहिलेले आहेत आणि आठवणी म्हणून ते या ठिकाणी येऊन आपल्या घराजवळ येऊन बसतात आणि हे सर्व काही बघून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील येतात. बघू शकता तुम्ही या ठिकाणी अनेक घरे आहेत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात. बघा काय माणसांची अवस्था झाली असेल. सर्वात मोठी स्वतःची घरे सोडून सर्व काही सोडून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांना खूप वाईट वाटले असेल. मित्रांनो बघा, या एका घरामध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी खूप अडचण असल्यामुळे थोडी सावधगिरी बाळगत पायाकडे बघत मी आता तुम्हाला आणखी एका घरामध्ये घेऊन निघालेलो आहे. कारण त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी बघायला मिळू शकते. आणि हे वासरू बघा किती गोंडस आहे आणि हे गवत खाण्यासाठी आलेले आहे. आणि ह्या घरातील या चौकटीमधून जेव्हा मी बाहेर निघलो तेव्हा मला या ठिकाणी आणखी एक घर बघायला मिळाले. ते पण अर्धे पडलेले आहे. आणि धरणाची पाणी जेव्हा 100% पूर्ण धरणाला भरवते त्यावेळी ही घरे पण पाण्यामध्ये जातात. सध्या ह्या घरांचे खालचा भाग पाण्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी या घराला बघितल्यानंतर माणसांच्या आठवणी जागृत होत आहेत. मित्रांनो, अशी अनेक घरे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. बघा, घरामध्ये असलेल्या चुली, माळ्यावर असलेली पाळणे सर्व काही आहे त्या अवस्थेत पडलेले आहे. या ठिकाणी ही गावातील गल्ली आहे. ह्या गल्लीमधून माणसे गावामध्ये प्रवेश करायची आणि ही गल्ली अशीच पुढे पाण्यामध्ये जाते. मित्रांनो, मराठवाडी धरणाचा हा बांध आहे आणि तिन्ही डोंगरांच्या दरीमधून पसरत गेलेले हे भव्य मराठवाडी धरण तुम्ही बघू शकता. या धरणाच्या कडेकडेने प्रवास करत आपण धरणाच्या मागच्या बाजूला जाऊन मेंढगाव पाण्यामध्ये कसे बुडले हे बघितले. आणि ह्या धरणाच्या दोन्ही साईडला तुम्हाला काही घरे दिसत असतील. ही गोटील आणि मेंढगावातील काही माणसांना जागा मिळाल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांनी घरे बांधून या ठिकाणी आपले जीवन सुरू केलेले आहे. बघू शकता तुम्ही हे भव्य धरण दिसायला जरी सुंदर दिसत असले तरी यांनी अनेक माणसांच्या स्वप्नावर पाणी फिरवलेलं आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी धरणामध्ये घेऊन आलो आणि धरणाच्या एका साईडला मेंढगाव पाण्यामध्ये कसे बुडलेले आहे हे मी तुम्हाला दाखवले. सुरुवातीला असलेली शाळा पाण्यामध्ये कशी बुडलेली आहे आणि मेंढगावातील काही घरे पाण्यामध्ये अर्धी बुडलेले आहेत आणि काही घरे पूर्णपणे बुडलेले आहेत. अर्धी बुडलेल्या घरामध्ये आपण प्रवेश करून त्या घरातील काही आठवणी अनुभवल्या. माणसांची सामान आहे तशी पडलेली आहेत
त्यांना बघितल्यामुळे आपल्याला त्यावेळी त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल याचा जिवंत अनुभव अनुभवायला मिळाला. माझा हा व्हिडिओ मेंढ गावातील किंवा गोटील गावातील कोणी माणसे बघत असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. मेंढ गाव धरणाच्या एका साईडला आहे आणि गोटील गाव त्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे मी पलीकडे जाऊन ते गाव तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. आणि जरी सुविधा असती, बोट वगैरे असती, तरीसुद्धा गोटील गाव मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्णपणे पाण्याच्या आतमध्ये आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काहीही बघायला मिळू शकले नसते. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.